नमस्कार मंडळी, माझ्या अभय करंदीकर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत गोडा मसाला आणि तोही अगदी घरच्या घरी. चला तर मग बघूयात कसा करायचा. एक जाड बुडाची कढई मंद आचेवरती बिना तेलाची गरम करायला ठेवायची. त्याच्यात 1.5 ते 2 कप असं धणे घालायचे आणि ते भाजायला सुरुवात करायची. धण्यांमध्ये फायबर आहे, लोह आहे, मॅग्नेशियम आहे, व्हिटॅमिन सी आहे. ते आपल्याला पचन अतिशय उत्तम होण्यासाठी सुद्धा मदत करतात आणि त्याच्याचबरोबर आपल्या पोटातला गॅस देखील कमी करतात. आता त्याच्यामध्ये धण्यांसोबतच घालायचं ते म्हणजे जिरं. आता जिरं आणि धणे भाजताना दोन्हीही सोनेरी होईपर्यंत भाजायचे. ते सतत ढवळत राहायचे जेणेकरून ते करपणार नाहीत. आता हे भाजून झाल्यावरती एका मोठ्या स्वच्छ ताटात काढून घ्यायचे जेणेकरून ते लवकर गार व्हायला आपल्या सगळ्यांना मदतच होईल. जिऱ्यामध्ये सुद्धा लोह, मॅग्नेशियम, फायबर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता घ्यायचे आहेत ते तीळ. तीळ भाजताना नेहमी ह्याचं लक्ष ठेवायचं की तीळ भाजत आले की ते छान टपोरे होतात आणि असे बारीक 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 पद्धतीने तडतडायला लागतात किंवा उडायला लागतात. हे सुद्धा छान पिंकिश असे होऊ द्यायचे. मंद आचेवरती भाजत राहायचे आणि मी म्हटलं तसं ते बारीक उडायला लागले की ते ताटलीत काढून घ्यायचे. तिळामध्ये देखील कॅल्शियम आहे, लोह आहे, मॅग्नेशियम आहे, फायबर आहे आणि त्याच्याशिवाय चवीला देखील ते उत्तम असतात. शिवाय मसाल्यामध्ये दाटपणा आणि तेलकटपणा हा याच्यामुळे याला फार विशेष मदत होते. याच्यानंतर आपण घालणार आहोत खसखस. खसखस ही अतिशय मंद आचेवरती अगदी हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायची आणि ती भाजताना नेहमी तिळाबरोबर भाजावी जेणेकरून ती जळली जाणार नाही. त्याच्यामुळे ती सातत्याने ढवळत देखील राहायची. त्याच्यामुळे तीळ तडतडायला लागले की हलकासा सुगंध आल्यावरती त्याच्यात खसखस घालायची. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत सुखं खोबरं. खोबरं घेताना नेहमी किसून घ्यावं. खोबऱ्यामध्ये फायबर आहे, लोह आहे, पोटॅशियम आहे आणि अतिशय मसाल्याचा दाटपणा आणि एक नैसर्गिक गोडसर चव ही या खोबऱ्यामुळे येत असते. खोबरं घेताना नेहमी कोरडं असावं, ते अजिबात ओलसर असू नये ह्याची दक्षतापूर्वक काळजीपूर्वक खबरदारी घ्यावी. कारण की ते जर ओलं असेल तर मसाला हा नक्की खराब होण्याची शक्यता अधिक वाढत असते. खोबरं सतत ढवळत राहायचं. ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचं. शक्य असल्यास तुम्ही ह्याच्यात तेलाचे थोडे थेंब घातलेत तरीसुद्धा चालतात जेणेकरून खोबरं छान भाजलं जातं आणि त्याचा सुगंध हा सगळीकडे दरवळतो. मी आता ह्याच्यात काही तेल घातलेलं नाही आहे. खोबरं त्याच्यामुळे करपत देखील नाही, पण असं भाजताना देखील खोबरं करपलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे ते भाजताना नेहमी मंद आचेवरती भाजावं. जेव्हा खोबऱ्याचा वास दरवळायला लागतो आणि ते असं सोनेरी दिसायला लागतं तेव्हा ते पूर्ण भाजलेलं आहे असं नक्कीच समजून घ्यायचं. आणि असं पूर्ण सोनेरी झालेलं खोबरं हे ताटात काढण्यासाठी आता आपल्या दृष्टीने तयार झालेलं आहे. हे खोबरं ताटात काढताना ताट देखील एक स्वच्छ घ्यायचं आणि जेणेकरून या ताटाला देखील कुठेही ओलसरपणा नसेल ह्याची जाणीवपूर्वक काळजी घ्यायची. खोबरं जर आता बघितलं तर अतिशय सोनेरी झालेलं आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं ह्या सुख्या ताटलीमध्ये आपण हे सोनेरीसर भाजलं गेलेलं सुखं खोबरं हे ताटामध्ये काढून ठेवत आहोत. खोबरं भाजून झाल्यानंतर कढई पुन्हा एकदा स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडेसे तेलाचे थेंब टाकायचे. अर्थात थोडंसं तेल घालायचं आणि कढई मंद आचेवरती गरम करत राहायची. तेल बऱ्यापैकी तापलं की त्याचा अंदाज घ्यायचा आणि त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदी खडा हिंग घ्यायचा. त्याचे काही तुकडे करायचे आणि ते या तेलामध्ये भाजून घ्यायचे. खड्या हिंगाचा आपण जर विचार केला तर ते आपल्याला पचन व्हायला खूप मदत करतं. पोटातला गॅस जो झालेला असेल तर ते कमी करतं. पूड केलेल्या हिंगापेक्षा याचा सुगंध हा अधिक तीव्र आणि शुद्ध असतो. काळजी एवढीच घ्यायची की खडा हिंग भाजताना तो फुगायला लागला आणि हलका तपकिरी झाला
की ताबडतोब काढून घ्यायचा, तो करपू द्यायचा नाही, नाहीतर त्याला कडवट चव येते. हा खडा हिंगसुद्धा मी बारीक पद्धतीने, बारीक गॅसवरतीच अर्थात, तो मी ताटामध्ये स्वतंत्र वेगळा काढून घेतलेला आहे. हिंगाचे खडे काढून झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये हवं असेल तर थोडंसं आणखीन तेल वाढवायचं आणि त्याच्यामध्ये नागकेशर घालायचं. हे साधारण एक 10 ग्रॅम घ्यायचं. त्याच्यानंतर शहाजिरं घ्यायचं, तेही एक 10 ग्रॅम घालायचं. वेलचीची पूड घ्यायची किंवा वेलचीचे दाणे घ्यायचे, ते 5-6 घ्यायचे. जायपत्री घ्यायची, जायपत्रीचे एक 2-3 लहान तुकडे घ्यायचे. दालचिनी घ्यायचे, दालचिनीचे पण एक 2-3 लहान तुकडे पुरतात. दगडफूल घ्यायचं, काळी मिरी घ्यायची, लवंग घ्यायची, तमालपत्र घ्यायचं, चक्री फूल घ्यायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आणि या सगळ्या गोष्टी या आपण जे तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये देखील पूर्णपणे मंद आचेवरती भाजून घ्यायच्या. नागकेशर आणि आपण जे शहाजिरं घातलं याला एक पारंपरिक मसाल्याची चव असल्यामुळे त्याला एक पारंपरिक सुगंध येण्यासाठी मसाल्याला फार सुंदर मदत होते. आणि त्याच्याचबरोबर शहाजिऱ्याची खासियत म्हणजे शहाजिरं आपल्याला पचन व्हायला देखील अतिशय मदत करत असतं. ह्याच्यात दालचिनी देखील मी घालतो आहे. काळी वेलची जर आपण बघितली, अर्थात आपण ज्याला बडी इलायची म्हणतो, त्याच्यामध्ये लोह आहे, कॅल्शियम आहे. त्याच्यामुळे एक तीव्र आणि स्मोकी असा एक अनोखा सुगंध येतो. हिरवी वेलची बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम मिळतं, पोटॅशियम मिळतं. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्याच्याचबरोबर दालचिनी आपल्या शरीराला एक उष्णता देखील देत असते. रक्तातली आपल्या ज्या साखरेचं प्रमाण जे असतं ते नियंत्रण करायला देखील खूप मदत करत असते. दगडफूल घातल्यामुळे असं एक होतं की त्याला एक मसाल्याला अतिशय मातीसारखा सुगंध येतो आणि ज्याच्यामुळे मसाल्याला खास एक ग्रामीण प्रकारची त्याला मस्त चव येते. काळी मिरी घातल्यामुळे आपल्याला पायपेरियन, मॅग्नेशियम आणि जीवनसत्व क हे देखील मिळत असतं. आणि त्याच्याचबरोबर तिखटपणा आणि चयापचय सुधारण्यासाठी आपल्याला काळी मिरी खूप मदत करत असते. पोषक तत्वांचं शोषण देखील वाढवत असते. लवंगीमुळे अर्थात अँटीऑक्सिडंट्स, युजेनॉल नावाची संयुग ही आपल्याला मिळत असतात. लवंग ही दातदुखीवर देखील अतिशय प्रभावी औषध आहे. त्याच्याचबरोबर अँटीबॅक्टेरियल आणि तीव्र सुगंध देखील आपल्याला ह्या लवंगीमुळे मिळत असतो. तमालपत्रामध्ये जीवनसत्व अ मिळतं, जीवनसत्व क मिळतं आणि अर्थात त्याचा एक सुगंध देखील मसाल्याला येतो आणि आपल्याला पचन छान व्हायला देखील याची मदत होत असते. चक्रफुलामुळे अँटीऑक्सिडंट्स, शिकेमिक ॲसिड असं आपल्याला मिळत असतं. तसंच त्यांनी सुद्धा एक मसाल्याला अनोखा सुगंध प्राप्त होत असतो. हे सगळे मसाले मंद आचेवरती सुगंध येईपर्यंत आणि हलके गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे मसाले करपू नयेत याची विशेष काळजी सातत्याने घेत राहायची, कारण यांचा स्वाद हा खूप तीव्र असतो आणि ते जळले तर मसाल्याची चव ही नक्कीच खराब होऊ शकते. त्याच्यामुळे मसाल्यांमधून गरम आणि खमंग वास यायची सुरुवात झाली की ते संपूर्णपणाने छान भाजले गेलेले आहेत असं समजून घ्यायचं आणि ते भाजून झाल्यानंतर इतर मसाल्यांबरोबरच ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे असतात. हे मसाले जसं मी म्हटलं तशी काळजी घेण्यासाठी सतत ढवळत राहायचे. आता म्हटल्याप्रमाणे हे सगळे मसाले भाजून झालेले आहेत आणि ते मी ज्या ताटामध्ये आपण हिंग काढलेला होता त्याच ताटामध्ये सगळे मसाले सुंदर मंद आचेवरती भाजून घेतलेले आहेत आणि आता मी हे या ताटामध्ये काढलेले आहेत. आता आपल्याला काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची ही सुद्धा भाजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा कढई घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं.
मिरच्या घालताना नेहमी मिरच्यांची देठं काढून घ्यायची आणि मग ही देठं काढून ठेवलेल्या मिरच्या एकत्रितपणाने या कढईमध्ये घालायच्या. या मिरच्यांमुळे रंगसुद्धा अतिशय उत्तम येतो, मध्यम तिखटपणा देखील मिळतो आणि गोड्या मसाल्याला अतिशय सुंदर लाल रंग हा खूप सुंदर दिसतो. बेडगी मिरचीचा फायदा बघितला तर रंगासाठी होतच असतो, पण त्याहीपेक्षा बेडगी मिरचीला थोडासा तिखटपणा हा जास्त असतो. मिरच्या भाजताना नेहमी मंद आचेवरती आणि हलक्या गरम करून घेऊन मगच भाजायच्या. त्यांचा रंग टिकून राहील, त्यातला ओलावा जाईल आणि त्या काळपट होणार नाहीत याची मात्र सातत्याने काळजी घेत राहायची. नाहीतर मिरच्या देखील जळल्यानंतर गोडा मसाला संपूर्ण छान लालसर दिसण्याऐवजी तो काळपटसा दिसायला लागू शकतो. मिरच्या कुरकुरीत झाल्या आणि रंग अधिक गडद झाला की त्या भाजल्या आहेत असं समजायचं आणि या भाजून झाल्यानंतर इतर मसाल्यांबरोबरच या मिरच्या त्या ताटामध्ये काढून ठेवायच्या आणि हा सगळा जो जिन्नस आहे हा संपूर्णपणे थंड करून ठेवण्यासाठी एका ताटात तो पसरवून ठेवायचा. आता मी सुरुवातीला देखील जिरं वापरलं होतं धणे भाजताना, पण आता थोडासा मसाल्यामध्ये खमंगपणा येण्यासाठी मी इथे जिरं पुन्हा थोडंसं भाजून घेणार आहे आणि त्याच्यात मी थोडीशी मेथीसुद्धा घातलेली आहे. अर्थात आपल्याकडे जे मेथीचे दाणे असतात ते सुद्धा घातलेले आहे, जेणेकरून मसाल्याला एक छान खमंगपणा कायम राहील. भाजून घेतलेले हे सगळे मसाले किमान 2-3 तास किंवा अगदी पूर्ण थंड होईपर्यंत बाजूला ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर काय होतं, पूर्ण थंड न झाल्यामुळे जर गरम मसाले मिक्सरमध्ये वाटले तर त्यांना एक ओलसरपणा येतो आणि त्याच्यामुळे मसाला हा लवकर खराब होण्याची शक्यता खूप अधिक असते. त्याला बुरशी देखील येऊ शकते. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीची घाई न करता मसाले थंड होण्याची प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठी योग्य तो वेळ दिलाच गेला पाहिजे, जेणेकरून मसाले टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतील. आता हे जे थंड झालेले मसाले जे आहेत ते आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून घालणार आहोत. सुरुवातीला मी जे धणे भाजून घेतले होते, तीळ भाजून घेतलेले होते, जिरं भाजून घेतलेलं होतं, ते सगळं मिश्रण मी ह्या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालतो आहे. मिक्सरमध्ये हे मसाले बारीक करताना मिक्सर खूप जास्त वेळ चालवू नका, तो थोडं थांबूनच बारीक करून घ्या मसाला. त्याच्यामुळे काय होतं, मसाला गरम होत नाही आणि त्याची चव आणि सुगंध हा टिकून राहतो. मिक्सर जास्त गरम झाला तर मसाल्यातली नैसर्गिक जे तेल असतं ते बाहेर येतं आणि तो चिकट होऊ शकतो. मसाल्याची अगदी बारीक आणि एकसारखी पूड करून घ्या. पूड करताना त्यात कुठलीही जाडसर कणिका राहू देऊ नका. तुम्ही हवं तर चाळणीने चाळून घेऊ शकता मसाला नंतर, पण योग्य प्रकाराने जर तो भाजला गेलेला असेल आणि हळूहळू वाटला गेला असेल तर तो आपल्याला नंतर चाळण्याची गरज पडणार नाही. मसाला तयार झाल्यानंतर तो एका नेहमी कोरड्या डब्यामध्ये ठेवावा. थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवावा. फ्रीजमध्ये काही वेगळं ठेवायची गरज नाही, पण थेट सूर्यप्रकाश जिथे येतो तिथे न ठेवता किंवा अगदी उष्णतेच्या शेजारी न ठेवता थोडासा दूर ठेवावा. मसाला काढताना देखील नेहमी कोरड्या चमच्यानेच वापर करावा, कारण की चमचा ओला असेल किंवा तुमच्या हाताला देखील जर ओलावा असेल तर तो मसाल्याला लागू देऊ नका. ओला मसाला जर राहिला तर तिथे नक्की बुरशी येते आणि मसाला लवकर खराब होतो. मसाला बनवताना जर तुम्ही एकदम जास्त मसाला बनवत असाल तर तो नेहमी लहान लहान डब्यांमध्ये साठवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा मसाला वापरायचा असेल तेव्हा मुख्य डबा हा सातत्याने उघडावा लागणार नाही आणि बारीक मसाला कायम फ्रेशच राहील. आत्ता जसं पाहिलं तसं ही सगळी मसाल्याची पूड मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे आणि त्याच्यात मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे, जेणेकरून मसाला दीर्घकाळ टिकण्यासाठी याची खूप मदत होते. गोडा मसाला साठवणीच्या ह्या जर सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर मसाला 6 महिने, वर्षभर किंवा त्याही अधिक
काळ जास्त चांगल्या पद्धतीने टिकून राहील आणि त्याची चव आणि सुगंध हा कायम जसाच्या तसाच असेल. आता आपण जे आधी धने जिरं बारीक करून घेतलं होतं, तीळ बारीक करून घेतले होते, हा सगळा मसाला खडा मसाला तयार केला होता, तो बारीक करून घेतला होता आणि तो फक्त भांड्यामध्ये एकत्र केला होता. हे सगळं जिन्नस पुन्हा एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात पुन्हा एकदा थोडंसं बारीक एकत्र करून फिरवावं, जेणेकरून मसाला हा एकसारखा सगळीकडे लागला जाईल आणि तो सुंदर पद्धतीने तयार होईल. गोडा मसाला म्हणजे कोकणस्थांची किंवा सवर्णीयांची अगदी स्पेशालिटी असते. गोडा मसाला कुठे कुठे वापरतो तर आपण आपली अगदी रोजची आमटी करतो किंवा कुठल्याही प्रकारचं जे वरण करतो त्याच्यामध्ये जर 1-2 चमचे गोडा मसाला घातला तर त्याने संपूर्ण आमटीची चव बदलते, वरणाची चव बदलते आणि कमाल चव लागते त्या पदार्थाला. त्याच्याचबरोबर जेव्हा आपण भरली वांगी करतो किंवा भरली कुठल्याही प्रकारची भाजी करतो, दोडक्याची भाजी असेल, सिमला मिरचीची भाजी असेल, शेवग्याची भाजी असेल, मिक्स भाजी असेल, वाटाण्याची उसळ असेल, डाळिंबीची उसळ असेल, भरले पदार्थ जे जे कुठले आहेत या सगळ्यांमध्ये गोडा मसाला घातल्याने एक अप्रतिम चव येते. कटाचं जे आपण वरणसुद्धा करतो ना त्याच्यामध्ये अर्थात पारंपरिक कट जो आपण करतो तो या गोडा मसाल्याशिवाय अपूर्णच आहे. मसाला वापरताना नेहमी पदार्थांच्या प्रमाणानुसार अर्थात 1 ते 2 चमचे, अर्धा चमचा इतकाच मसाला वापरायचा असतो. मसाल्याची चव आणि सुगंध हा तीव्र असल्यामुळे मसाला थोडा जपूनच वापरायचा. नेहमी आधी थोडासा कमीच घालायचा आणि गरज वाटली तरच अर्धा चमचा वाढवायचा. याने पदार्थाची चव ही कायम टिकून राहते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरल्या का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर मोठा लाईक करा, शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून आणि सर्वप्रथम सबस्क्राईब करा. धन्यवाद.